हॅलो. लग्नानंतर होईलच प्रेम ह्याच्या भागात आपल्याला बघायला भेटते की नंदिनी पार्थला भेटायला आली असते, पण तेवढ्यात तिथे जीवा येतो आणि जीवा नसतं. तेव्हा पार्थ बोलतो, नंदिनी काय झालं? तेव्हा पार्थ तिला विचारायचा प्रयत्न करतो. तेव्हा नंदिनी बोलते, काही नाही, बसा ना. तेव्हा पार्थ बसतो. तेव्हा नंदिनी बोलते पार्थला की काय झालं पार्थ, एवढं घाईघाईत मला बोलवलं? तेव्हा पार्थ बोलतो, काही नाही, सहजच तुम्हाला भेटायचं होतं. तेव्हा नंदिनी बोलते, काय झालं? तेव्हा पार्थ काव्याच्या आठवणी सांगत असतो. तेव्हा पार्थ सांगत असतो की काय ना, त्या इतक्या मागे क्लासला जायच्या पण अभ्यास करायच्या नाही. प्रत्येक कामात त्यांचं मन लागत नव्हतं. तेव्हा आपल्याला माहीत नव्हतं ना सगळ्या गोष्टी, पण कसं होत होतं ना, पण त्यांचा अभ्यास मागे राहायला नको. तेव्हा नंदिनी ही पार्थला बोलत असते की एवढं प्रेम वाटतं तुम्हाला काव्याबद्दल? तेव्हा पार्थ काही न बोलता त्याच्या बॅगमधून एक एक पुस्तकं काढून देत असतो आणि सांगतो की ह्या काव्याची बुक्स तिला लागतील त्यांना अभ्यासाला. तेव्हा नंदिनी एक बुक ओपन करते आणि तिथे बोका असं पिक्चर काढलेला असतं. तेव्हा ती पार्थला बोलते की तुमचं चित्र आहे. तेव्हा पार्थ बोलतो, हो, एकदा मी यांचं काढलं होतं ना, तर त्यांनी कदाचित माझंही चित्र काढलं असेल म्हणून. तेव्हा नंदिनी बोलते की पार्थ, खूप मिस करतायत ना तुम्ही काव्याला? तेव्हा पार्थच्या डोळ्यात पाणी असतं. तो खूप रडायच्या याच्यात येतो, पण तो तिथून निघून जातो. तेव्हा इकडे काव्याही येते. नंदिनीच्या त्या मिलन कॅफेला तिने ऐकलेलं असतं ना, तिथे येते. तिच्याकडे रिक्षाचे पैसे सुट्टे नसतात. तेव्हा काव्या रिक्षावाल्याला विचारत असते की अहो बघा ना. तेव्हा तो बघतो, पण त्याला सुट्टे पैसे भेटत नाही. काव्या ती रिक्षावाल्याशी बोलतच असते, तिकडनं पार्थ येत असतो. तेव्हा काव्या दुसऱ्या रिक्षावाल्याकडे बघते, थांबा मी बघून येते म्हणून. तेव्हा पार्थ तिकडनं जायला निघतो. तेव्हा तो रिक्षावाला पार्थकडनंच पैसे सुट्टे घेतो, पण पार्थ आणि काव्याची भेटच होत नाही. पार्थ चालला जातो आणि रिक्षावाला काव्याला सुट्टे पैसे देतो. काव्या कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये जात असते. तेव्हा काही मुलं तिची छेड काढत असतात. मुलं तिला टोमणे देत असतात, अरे हीच ती देशमुखांची दोघं भावांना फिरवणारी. कसं मुली असतात ना, आम्ही पण भाऊ आहेत गं, आमच्याकडे पण जरा लक्ष दे, हा पण माझा भाऊ आहे, याच्याकडे पण जरा लक्ष दे, असे काव्या बोलत असते. काव्या चप्पल पायात काढते आणि बोलते की एक एकाला थोपटवीन. तेव्हा तो बोलतो की तू काय आम्हाला थोपटवायला निघाली का? तेवढ्यात नंदिनी तिथे येते आणि नंदिनी त्या मुलाच्या गालात चपराक देते. काव्या बघतच असते. तेव्हा नंदिनी बोलते, माझ्या बहिणीच्या नजरेकडे वाट लावून जर एखाद्याने बघितलं ना, तर याद राखा, गाठ माझ्याशी. तेव्हा एक मुलगा बोलतो की अगं तुझ्या बहिणीने तुझा संसार मोडला आणि तुझं काय चाललं आहे गं? तेवढ्यात काही मुली शूटिंग करत असतात. तेव्हा नंदिनी येते, तुम्हाला काय शूट करायचं, पण मला काही फरक पडत नाही. तुम्हाला काय आजचं शूट करा आणि सोशल मीडियावर टाका, पण मला फरक पडत नाही, कारण की मी माझ्या बहिणीच्या पाठीची भक्कम उभी. तेवढ्यात काव्य पळत पळत येते, नंदिनीला मिठी मारते, पण नंदिनी न बोलता तिथून निघून जाते त्या मुलांकडे बघून. इकडे जीवा येतो. तेव्हा जीवाही तिथे उभा असतो आणि जीवाला नंदिनी बघते आणि जीवा पुढे येतो. तेव्हा जीवा बोलतो की मी पण लकी आहे, मला एवढी चांगली बायको मिळाली म्हणून. काव्य हसत असते. तेव्हा नंदिनी निघून जाते. तेव्हा काव्य जीवाला इशारा करते, किती लेट झालं आहे? तेव्हा जीवा बोलतो, सॉरी सॉरी. तेव्हा काव्य बोलते, जा आता पटकन ताईला भेट. तेव्हा तेव्हा जीवा नंदिनीकडे जातो, पण नंदिनी काही बोलत नाही. तेव्हा जीवा तिथून सॉरी बोलून पटकन पळत पळत नंदिनीच्या पाठीमागे जातो. नंदिनीच्या पाठीमागे गेल्यावर तो जीवा नंदिनीला सॉरी बोलत असतो, पण नंदिनी त्याचं काही ऐकून घेत नाही. इकडे आशा व्हिडिओ बघून हसत असते. तेव्हा वसू तिला चिडवतेस, ती काय रील बघते का? तेव्हा आशा पटकन दाखवते, अहो ही रील बघा ना, नंदिनी ताईने काय चपराक दिली त्या मुलांना. तेव्हा वसू ती रील बघते आणि मनात बोलत असते की नंदिनी ही कुठल्या मातीची बनली गं? हिच्या बहिणीने एवढा हिचा संसार मोडला तरी हिचं चाललंय. आशा ते फोटो बघून हसतच असते. इकडे जीवा नंदिनीला समजून काढण्याचा प्रयत्न करत असतो, पण नंदिनी त्याचं एकही ऐकत नसते. तेव्हा जीवा तिला सांगत असतो की नंदिनी, मी तुला मिळवणारच, तू कितीही रागवली असलीस ना तरी मी तुझा राग दूर करेल. पण नंदिनी त्याला इमोशनल बोलतच असते आणि जीवाला ते खूप वाईट वाटतं त्याबद्दल. तेव्हा नंदिनी त्याला बोलते की मला माफ करा आणि तिथून नंदिनी रागारागात निघून जाते. पण जीवाला काही कळतच नसतं की जीवा बोलतो की इतकं केल्यावरही का तेच घडतंय. तेव्हा नंदिनी जाते. तेव्हा एका रिक्षाच्या मागे लिहिलं असतं, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. तेव्हा जीवा त्या पिक्चरकडे बघतो आणि बोलतो की हे देवा, पिक्चर खरंच बाकी आहे अजून, पण माझा पिक्चर कधी दाखवणार आहेस तू? तेव्हा जीवा बोलतो की नंदिनीला मी मिळवेलच आणि आता पिक्चर अभी बाकी आहे त्यासारखंच मी नंदिनीला मिळवून दाखवेल. आणि जीवा त्यात खुश होतो. त्याला आठवत असतं की नंदिनी त्याच्याशी काय बोललेली असते ते. तेव्हा जीवा नंदिनीबद्दल विचार करत असतो की हिला नक्की काय बोलायचं आणि हिला नक्की काय सांगायचं म्हणून ते.
तेव्हा जीवा विचार करतो की आपण नंदिनीला जाऊन भेटायला हवं. इकडे आशा ती रील मानिनीलाही दाखवते. मानिनी ही रील बघून हसत असते आणि बोलते की काय पोरी आहेत ग, किती घडवलं त्याला. तेव्हा आशाही बोलते की आपल्या पोरी आहेच त्या चांगल्या. तेव्हा मानिनी आणि आशा एकमेकांची त्या रीलवरच गप्पा मारत असतात. जी रील सोशल मीडियावर व्हायरल झाली असते. तेव्हा वसू थोडी येते आणि चिडते. तेव्हा मानिनी त्याच्याकडे बघतच असते. तेव्हा वसू बोलते की मानिनी तू कुठल्या काळजाची बनली ग. तेव्हा मानिनी बोलते की काय केलं, तुम्ही कसं मीडियावाले आले होते तेव्हा कसं तुम्हाला लगेच सगळ्या जगाला कळू द्यायचं होतं. मग काय झालं, पोरींनी केलं तर. आणि पोरी आहेच तशा. आणि तुम्हाला जे वाटतंय ना, एक दिवस जीवा त्यांना एकमेकांना भेटतील आणि मिळतीलच ते. इकडे जीवा काव्याला सांगत असतो आणि काव्यालाही त्याला रील दाखवते. तेव्हा काव्य बोलते अरे ही आत्ताचीच रील आहे. तेव्हा जीवा बोलतो कसली डॅशिंग आहे ना माझी नंदिनी. तेव्हा जीवा नंदिनीबद्दल कौतुकच करत असतो. तेव्हा काव्याही बोलत असते की आत्ता एवढ्यातच ती रील व्हायरल झाली. तेव्हा काव्या जीवाला बोलते की तू लेट का आलास रे, आपण चौघं भेटणार होतो ना. आणि तर मला पैसे सुट्टे करायच्या नादात मलाही उशीर झाला आणि त्यात पार्थही चालले गेले, आपलं बोलणंच नाही झालं. पण जीवाचं लक्षच नसतं. जीवा ते नंदिनीच्या रीलकडे बघत असतो आणि जीवाला खूप कौतुक वाटत असतं की नंदिनी त्या मुलांना इतकं झोडपलं आहे म्हणून. तेव्हा जीवा काव्याला बोलत असतो की बघ नंदिनी, तुझ्यावरही संकट येऊ देत नाही आणि माझ्यावरही संकट येऊ देणार नाही. ते दोघांचं बोलणं चालू असतं. इकडे मानिनी वसूला चांगलीच बोलत असते की तुम्हाला तरी वाचत असेल ना वसूताई, की हे चौघं एकत्र येणार नाही. पण मला माहिती एक दिवस जीवा आणि पार्थ दोघं एकमेकांशी बोलतीलच. तेव्हा मानिनी बोलते हो का. तेव्हा वसू बोलते हो का. तेव्हा मानिनी बोलते हो, एक दिवस असा येईल ना तर माझा पार्थ आणि माझा जीवा एका ताटात जेवतील आणि एकमेकांना ताटात जेवतीलच काय, एकमेकांना घासही भरवतील. हे सगळं आशा ऐकतच असते. तेव्हा मान्य सांगत असते की तुम्ही कितीही काही करा, प्रयत्न करा वसुताई, पण तुमच्या प्रयत्नांना यश येणार नाही. आणि माझी काव्या पार्थला जिंकूनच राहील आणि जीवाही नंदिनीला जिंकून राहील. तेव्हा वसूला या गोष्टींवर थोडं हसायला येत असतं. तेव्हा वसू बोलत असते की बरं चालेल तेव्हा आशा बोलते की राहू द्या ना मान्यताई, तुम्ही कशाला बोलताय आणि कशाला उगाच यांच्या मागे लागतायत. तेव्हा मानिनी थोडी शांत बसते वसू गेल्यावर. पण मानिनी मनात बोलत असते मी वसूताईंना तर बोलली, पण खरंच तसं घडायला हवं. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.